हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रेयःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भरति देवो नारायणः श्रीशः देवी मङ्गलदेवता। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही मध्वाचार्याल काणींतू कालचे दिसाक मध्वाचार्यानं गोपकरायो म्हणून म्हणलेलो तागेले त्यांनी तीर्थक्षेत्रा यात्रे असताना गोपकराय म्हणलेल कडेन त्या गोवाचो रायो थंय त्यांनी येवन पावलींची त्या मध्वाचार्याले एक पर्सनालिटी व्यक्तित्व म्हणटाची त्या पळोवन गोपकरायाक बारीक प्रभाव जाल्ले मध्वाचार्याले बदलात हांव आकर्शीत जाल्लो. तशी गोपकरायाक न्ही जावन ब्राह्मणांक पळयल्यार जायना, कांय गौरव नाशिल्लो ताका. ब्राह्मण येतर तो जाल्यार ताका वेदांतू कसले विश्वास ना, जाल्यार वेदमंत्राक कसले अर्थस म्हूण ताका दिसना. जाल्यार ताका ते वेदमंत्र पुरे बद्धवे वेदमंत्रान तो कस कಡೆ अलौकिक शक्ती सांगला पळय ते बद्ध म्हूण कोणें दाखयल्यार तांगेलो हांव दासानुदास जत्ता म्हूण सांगून ताणें सांगिल्लें. जाल्यार कोणेय महात्मा एद्दोळते तागेली दृश्टी पळणीची, कोणेय ते वेदमंत्राचे शक्ती ताका दाखोवचे तसल महात्मा ताका मेळ्ळीनीची. तशें साधू संत म्हूण सांगून घेवचे जनाक, वेद गोत्तस म्हूण सांगून घेवचे ब्राह्मणांक पळय तो अगौरव दाखयत आशिल्लो, तिरस्कार करत आशिल्लो. सुरवेक मध्वाचार्या पळयतना तो सामान्य सन्यासी म्हूण सांगून लेखली ताणें. जाल्यार पुराय जनान मध्वाचार्याल विशय तागेले सांगता ताका पण परीक्षा कोरका म्हूण सांगून अरमने आपयसिले. आनी तुमी सांगल्या वरी तुमी सांगतात पळय वेदमंत्राक क्रियाकारी शक्ती आसा म्हूण सांगून बद्दवे वही म्हणटाची, अलौकिक शक्ती आसा म्हणटाची वही म्हणटाची, ते दाखयताचे वही म्हणटाची. तरी हांव आयकलां कसलें म्हळ्यार वेदांतू खंयचे एक मंत्र सांगून हातांतू धान्य धरली म्हूण जाल्यार ताका किर्लू येवन ते मागीर झाड जातकीर सकडें म्हणलेलें हांव आयकलां. कोणेय म्हाका येद्दोळ ते करून दाखय न्ही, ते बद्द म्हूण कशें सांगचें म्हूण. हो ते बद्दचे ते साध्य, तूं करून दाखय. हांव करून दाखयता. करून दाखोवचें कसलें म्हाका कठीणच ना. जाल्यार ते पात्रत्व आशिल्ले जेन्ना मात्र दाखोवका म्हूण सांगून ताजी फल मेळका म्हूण जाल्यार ते कोणा दाखोवका तांगेलान तूं ते वेदमंत्राचे अधिकार आसुका. तूं तसल्यार हांव वेद न्ही हांवय वादला, हांवय पडला वेद अधिकार न्हय मे ना म्हूण. तरी तूं आपटी सांगचें नाका, म्हाकाय वेद गोत्तस. तुका वेदमंत्र सांगून एक धान्य मोळके हाडोवचे शक्ती ना म्हूण जाल्यार जेवो तुगेले वेदमंत्रां ती शक्ती ना म्हूण जाल्यार ताजे खातीर तूं वेदाधिकारी न्हय, तुगेले जरा कसलें दाखोवचें ना. त्या पळय तुमी सांगचें नाका. साध्य आसा म्हूण जाल्यार दाखोवन सोडी, हांव तुमगेले सेवक जाता म्हणटा, जायता म्हणटात तांणी. आनी न्हू बसलींची गोपकरायान कसं लेखलें म्हळ्यार आचार्य सोलवलींची म्हूण लेखलें. आनी तो म्हणालो वय वेदांतू सकडी सांगला या औषधी म्हूण सांगून वेदवाक्यम न प्रमाणम व्यभिचारित्वात् उन्मत्तवाक्यम अनंतरम विप्रतिपन्नम सर्वं वेदवाक्यम अप्रमाणम अप्रमाणम वेदत्वात् या औषधी इत्यादी वेदवाक्यवत् संस्कृतान सांगतो. म्हळ्यार या औषधी इत्यादी वेदवाक्यम न प्रमाणम ताका प्रमाण ना. व्यभिचारित्वात् उन्मत्तवाक्यम पट्टी सांगचे एक उन्मत्ततेन सांगिल्ले ते पट्टी पिशे वाक्य तशें पळय तो सांगता. अनंतरम विप्रतिपन्नम सर्वं वेदवाक्यम अप्रमाणम पुरे वेदवाक्य अप्रमाणाचें म्हूण म्हाका दिसता आस. तशी अप्रमाण म्हूण हांव कसलें सांगता वेदत्वात या औषधी इत्यादी वेदवाक्यवत् या औषधी म्हूण म्हणलेलें वेदवाक्याचें अप्रमाण म्हूण सांगून हांव सांगता आसा म्हूण कसं की अर्धंबर्ध संस्कृत वाक्य सांगून तो सांगता. मध्वाचार्य बारीक कुशालशें दिसलें. जय तराया तूं लेखील तशी जेवो खंय तूं म्हाका कसलें धान्य म्हूण दी. ताणें मूग हाडून दिलें.
तुकराब दाखयता वेदमंत्रात शक्ती म्हूण सांगून एक हातांत भरी ताण हाडलेलं मूग धरली की आणि अयमेव गोविषयतोपि कुत्रचित सदसी जनार्थितो जवा पुष्पमुत फलमहो विदधे जनसुप्तिदानुपमगा अनुपम जनसुप्ती सुप्तीद अनुपम गान संपदा म्हळ्यार ही हे सगळे वाक्य आमकां आनी जेवचे काणी सांगता श्लोकू गोपक रायान दिलेले ते मुगाचे मुगू ते धान्य हातांत धरून अश्विनी देवतेंक ध्यान करून या औषधी म्हूण सांगून प्रारंभ जेवचे ते सूक्त तांणी पठण केले कुडले ते पुरे चिगरेवन ताका मोळक येयलकय चिगूर येयलकय माली हें झाड जेलकय फूल जेलकय तंत भितरी ते भितरी सांगय चावन तें भेतून वापस मुगाचें धान्य भायर येयलकय त्या पळयतन गोपकराया भारी आश्चर्य जालें साश्टांग नमस्कार केले मध्वाचार्यांक शरण येयलो ताजे नंतर हांव तुमगेले शिष्य हांव तुमगेले सांगला सेवक जाता म्हूण सांगून हांव तुमगेले सेवक म्हूण म्हणालो ಸ್ವಲ್ಪ काळ थंय तांगेले वटू आशिल्लो तो तेदना ते मध्वाचार्याल तपशक्ती तांगेले तोंडा वयच्यो तेजू तांगेले वागपटुत्व तांगेले शिश्या वयर आसूचे एक प्रिती तांणी परमात्मा वयर दवरलेली भक्ती तांगेलें एक ज्ञान तांकां जिवना वयर आसूचें वैराग्य हें पुरे पळोवन ताका कसो करचें म्हूण कळ्ळें आचार्यांक न्ही शिश्यांक ಸ್ವಲ್ಪ काळ ते तागेल्या अरमनेंत तो राबोवन घेता तांकां आदर सत्कार करता आनी आचार्याले सांगता म्हाका सतशास्त्र पारायण करका म्हूण ते पुरे तांगेले करीन करयता नित्येचें आनी श्रवण करता ते ताका ते हरिसर्वोत्तम वायू जीवोत्तम तत्वांत एक ताका भारी एक आसक्ती वाडली प्रिती वाडली देवाल वयर भक्ती वाडली तो आचार्याले म्हणटा म्हाका वैष्णव दीक्ष दी म्हूण आज देखून विष्णुदास जाता आचार्य ताका वैष्णव दीक्ष दिताची मागीर एक दिसू ताचे केस वार्तोशूर जाता आचार्याला सांगता तो आचार्या तुमगेले सेवक जाला हांव वैबे म्हाका एक तुमगेले सांगका म्हणस म्हगेले एक अरिका म्हळ्यार आशी आस ते तुमी नेरवेरसून दिताचे वेळ जायत तुमकां कसो जाय सांग राया म्हणून आचार्य सांगताची तेदन गोपकराय सांगता की तुमी भारी महानुभाव ज्ञानी विभूती पुरुष तुमगेले पादधुळी खंयची देशांत पडटा थंय केन्नाकय पावसाकय तोंदरी ना बेळ्यांकय तोंदरी ना सुभिक्ष जेवचे जागो जाता तो तुमी आशिल्लो जागो तशी तुमगेले तसले महात्वपस्वी आमगेले देशांत राबका त्रिकालांतूय तुमगेलो आशिर्वाद आमकां मेळका आमगेलो देश सुभिक्ष जावका म्हळ्यार आमगेली प्रार्थना मध्वाचार्य एक मंद हास्यात कय तांकां तेदन ताका दिसता कय इत्याक आचार्या म्हगेले हे अपेक्षा सम न्हय म्हूण म्हणटना आचार्य सांगता की ना तूं निमगिल्लां तूं अपेक्षा पाविलां तूं कसले सम न्हय म्हूण म्हणलेलें ना जाल्यार आमी संन्यासी आमी एक कडेन राबूर्क ना म्हणस न्हंय कशी समुद्रादी कडेन वळटोर वता पळय व्हड भरती न्हंयक कोणें अणेकट्टो बांदून राबोवचो जतवे ना इत्याक म्हूण म्हळ्यार अणेकट्टो भितून वतलो भरलेली न्हंय जाल्यार म्हणटना न्हंयक होळून वचेची स्वभाव तशीची लोकांक सुर्यान उजवाड दिवचेची त्या सुर्याल स्वभाव ताका कोणें आड करून आनी लोकांक काळो काडयताचे आमी म्हूण म्हळ्यार जतवे ना न्हय मात्र न्ही सकल चराचर वस्तूंक चैतन्य दिवचे वायुदेवाक मुख्य प्राणाक कोणेंय बांदूचे जतवे ना जायना तशीची तुगेलो आशी आमी संन्यासी म्हणलें सर्व मोह ममत सोडचे आमकां हांगा राबून घेवचे ना तुगेले वयरी अती आसक्ती ममता आमी दवरूं ना तूं आमगेलो शिष्य जाला वय जाल्यार तूं आमगेले म्हापशी येवेत शिवाय हांव तूं सांगिल्ले कडेन राबूना इत्याक म्हळ्यार आमकां संन्यासींक खंय एक दिसा पशी चड राबूनच जाल्यार तूं आग्रह केल्ले विश्वास दाखयले म्हळ खातीर तुका कसो की सतशास्त्र शिक्का म्हणले खातीर आमी हांगा राबिलींची आनी आमी हांगा दुखून वचूं का म्हूण म्हणटना ताका
आचार्याला वैरी जोर भक्ती ताजे वट ताका स्वार्थ येवन एक चुकी काम केलें ताणें कसलें म्हूण म्हळ्यार कशीपणी आचार्यांक राजधानीन तूं राबून घेवका म्हूण म्हळेलें स्वार्थारी आचार्यांक आनी तांगेल्या शिश्यांक राबू दिल्लेले बिडार आस पळय ताजी सुतूची सैनिकां राबोवन राखवाली केली कशी मिगेल पडना अशें आचार्यांक दुखून वताची हांगा राबू जायना म्हूण म्हणला न्हय जाल्यार हांव सोडले शिवाय तांणी वचूं ना न्हय म्हूण म्हणलेलें रिती रे हांगा दुखून एकल्यांक भायर वचूं सोडूं नजे म्हूण त्या सेवकांक सैनिकांक आज्ञा केली हें शिश्यांक कळ्ळें तांणी आचार्यालें तांणी भायर वयच्या पळयताची बरी सैनीक आसाची तांगेलें निमगिताचें आमगेलें रायाला आज्ञा जाला हांगा दुखून कोणाक भायर वचचें सोडूं नजें हे विशय शिश्य मध्वाचार्याला येवन सांगताची आचार्य केवल हांसता तितलेच हेरसाक आचार्य सांगताची शिश्यांक आमी हांगा दुखून वचचें वेळ लागेला हांगा दुखून प्रयाण करचें आजी वचा सर्व शिश्य सिद्धचलींची देवू तांगेले ग्रंथ तांगेले अभिषेका सामान पुजे सामान पुरे एक पोटली बांदून घेवन माथ्यार दवरून घेवन सर्व शिश्य आचार्याल वटू वच्चा बाई सरल्यांची भायर येतना तितली सैनीक आसाची तांकां एकल्यांक हांकां आड राबोवचें जायना आड दोन राबोवचें जायना सर्व सैनिक दोळ सोडूं वचची स्तब्ध आसाची मंत्रमुग्ध जाल्ल्या जाल्ल्यांची खांबोशी राबल्यांची हल्लो जायना तांकां शिश्यांक पुरे कृष्णान अवतार घेतना सगळेची कावलगार कारागृहांतले स्तब्ध जालेली पळय ती काणी उडका सायलकय गोपकरायाल राजधानी दुखून तांणी चमकली भायरी त्या वेळाक रायाक कोळ जोर कोप येवन ताणें आज्ञा केली की तांकां खंय पळयल्यार थंय तांकां बांदून घेवन येवका तांकां कारागृहा घालता जाल्यार तांकां कोण नाके आचार्याल शिश्य तागेले सैनिकाल दोळ्या पणीची तांणी शीघ्राती शीघ्र प्रयाण करून गोवा दुखून भायर वचूनय जालें राज्याक गडी दांटूनय जालें त्या गडी दांटून भायर येतना तांकां पशुप म्हणलेलें एक सान गांव मेळ्ळो तांची जन हें तेजस्वी यतींक पळोवन शिश्यांक पळोवन तांकां भारी एक यती वैरी भक्ती येयली की आचार्याल वैरी प्रितीन आदारान तांकां आचार्यांक आपोवन हाडून आयचे दिसा आमगेले भिक्षा स्विकार करका म्हूण तांणी प्रार्थना केलें तांकां गोतस संन्यासींक भिक्ष दिवका म्हूण तेदना आचार्य जायत भक्तजन तांगेले कोरीक केन्नाय तांगेले आश केन्नाय आमी जायना म्हणून ना म्हूण सांगून आचार्य थंय राबलींची सांजे म्हणटना गांवच्या जनान म्हणलें की आमकां चांग उतर सांगका तांणी भक्ती म्हळ्यार कसलें म्हूण म्हणलेलें एक प्रवचन तांणी दिल्लें निजावन भक्ती कुरुड भक्ती जावची पशी ज्ञानयुत जावन परमात्माले सर्व विशय कोळून घेवन परमात्मा करची सेवा भक्ती ती मोक्ष दिता म्हूण सांगून नाना दृश्टांत दिवन तांणी विवरसिलें ते गांवच्या जनांक आचार्याल वैरी भारी प्रीत येयलें हे पुराय आयकून अभिमान येयलें गौरव येयलें देवूची आमगेले वांटे आयला म्हणल्या वरी तांणी तांगेले कश्ट पुरे आचार्याले सांगले तांगेल्या गांवांत एक पुरय फलां वृक्षांक एक कसकी रोग म्हळ्यार पोपळा फूल पोपळ जावचे पशी फुडेंच झोण वचचें आशिल्लें त्या गांवांत पोपळ जायना नशी म्हळ्यार सान आसतना ते फूल येवचे आयिल्ले तक्षणाची झोण वचचें एक लासून गेल्या वरी जेवचें करपून वचचें हे पुरय कितले की वर्स जालें पोपळ जायना नशी तशीच थंय कितले जन आसा तितले जनाले तोटांत आंब्या झाड आसा आंब्या रूख आसा तांतूय फल सोणा खंयचेय एक फलाचे रुखांत फल सोणा ते तांणी आचार्या लागीं सांगलें कशी पूण आमकां सहाय करका म्हणून भक्तीन प्रार्थना केलें भारी वियत जाली की आचार्यांक तांकां करूण चड न्हय मनान तूं परमात्माक प्रार्थना करून तूं तांगेले कश्ट पुराय निवारण कर देवा म्हणून प्रार्थना केली की आनी सांगली की तुमगेले खातीर हांव परमात्माले प्रार्थना केला परमात्मा पळोवन घेता तुमकां चांग करता तो म्हूण सांगून सांगतना ಸ್ವಲ್ಪ वेळ तांकां ध्यान करया म्हूण सांगून प्रेरण जाली ध्यान करतना ध्यानान तांकां कसं दिसलें की तांणी त्या यजमानाक गांवच्या यजमानाक म्हणलें की खंयच्या सकडी फल येना म्हूण तुमकां दिसता ताजी बी पुरे म्हाका हांडियाची म्हूण आमकां हांडियाची तांणी पोपळाचे आंब्याचे पणसाचे बी
पुरे हाण दिले आचार्यांक. त्यांनी हातान धरले, 12 स्तोत्र सांगले. वनस्पती अभिमानी देवते जावन आशिल्ले अश्विनी देवते काही प्रार्थना केले. मागीर वेद मंत्र सुक्त पुरे सांगून ते पुरे बीज त्यांनी धरलेले ताका तीर्थान संप्रोक्षण करून ते रैतांगेले हाता दिवन भुंयतू बितूच्या सांगल्या. रैतान ती बी पुरे भुंयतू घाली. त्या वेळाक आचार्य त्यांनी चरडू असतना म्हळ्यार सान असतना बोलान खेळतना त्यांनी एक कंदुक स्तुती म्हणून रचन केलेलें. कृष्णाले स्तुती ती कंदुक स्तुती सानी स्तुती ती 2 श्लोक तंतू. त्या स्तुती त्यांनी विंगड रागार त्यांनी म्हणलीची. त्या वेळाक ते संगीता दुखून म्हळ्यार त्यांनी रागार म्हणतना ते शब्द तरंगस नव्हे. ताजे निमती जावन भुंयतू त्यांनी बितविलेले बीज पुरे मोळके आयले काही मोळके येवन चिगूर आयले ताका. मात्र न्ही सन आशिल्ले झड्ड व्हड जल्लींची रूख जल्लींची त्या रुखाक फूल जल्ले, फल जल्ले, पक्व जल ते फल अशी पळीता त्यांनी तांगेल मंत्रशक्तीन संगीत शक्तीन ಸ್ವಲ್ಪ वेळ भितरी पुराय तोट भरून गेल्ले, फल पुष्पान भरून गेल्ले, रूख पुरे त्यांनी बितविल्ले व्हड गेले. जनांक पुरे भारी आश्चर्य. तेदन त्यांनी म्हणले की तुम्ही विंगड कोणय न्ही, कोणकी एक अवतार पुरुष तुमगेली शक्ती अशी महिम तशी म्हणून सांगून त्यांनी शरणागत इलींची आचार्यांक आनी चरणकमलार पडलींच काही. तशी मागीर थंय दुखून त्यांनी मुखार वचुका निचावन आचार्य भारी सिंपल म्हणटा पळय भारी सरळ त्यांनी जाल्यार तांगेल्या कोणय वादांक आयल्या रे भारी निष्ठूर जावन वाद करतलीच काही त्यांनी परमत खंडन करूं सुरू केल्यार त्या परमतांचे म्हळ्यार तांगेल प्रतिवादी जावन कोण बसला त्यांनी बिलकुल वाद करूं जायना म्हळ्यार खंडीत. केन्नाय कोणेय जेवते प्रतिवादा बशिल्ले तांगेले गुरू समान जेवो, तांगेले बंधू मित्र जेवो, तांकां गोत आशिल्ले जेवो, कसले जेवो दाक्षिण्यापणां आशिल्लीं त्यांनी. दाक्षिण्या पडल्यार सत्याक अपचार बद्द कसो आसा निजे विशय कसो आसा ताका अपचार केल्या बरें जत्न म्हणून खंयचें निज सत्य आसा पळय ते तांकां सगळे लोक येदूर राबल्यार निरर्गळ जावन निर्भय जावन ते तशें न्ही अशें म्हणून तांणी सांगतलीच काही. केलो पंत एदुरवादींगेलें मन दुखत आशिल्लें जाल्यार त्यांनी दुखत म्हणून कळल्यार तांगेलें तोंड पळयतना कळटा त्या वेळार त्यांनी सांगचे वाद मंडन करता खंडीत जाल्यार सौम्य उतरान मंडन करता आशिल्ले की म्हणून कसले त्यांनी ಸ್ವಲ್ಪ कसले एक व्यंग्य उलयले, कसले एक चुकून उलयले म्हण जाल्यार मागीर आचार्यान करचे विडंबना व्यंग्य उक्तीक पुरे जन भितरलीच काही तितले घट्टी वाद करतलीच तांणी. तशीच आत्तां दोनी पंथाक न्हू त्या बद्री वचितांनी त्या वेळार गंगा तीरार त्यांनी मुखार वतरसची थंय अमरेंद्रपुरी म्हणून म्हळेलो एक अद्वैत विद्वांसो तो आचार्य येयलो कोळणू हांव आचार्यांगेल वटू शास्त्रांतुले विशयांत वाद विवाद करता. तो अद्वैत सिद्धांत मात्र न्ही इतर पुराय सिद्धांत शिकून काडलेले ताणें. तशें जावन खंयचे सिद्धांताची येवोची खंयचे दर्शनाचे तागे लागीं वाद करूं येवोची तांकां पुराय सॉल्व जायत आशिल्लें खंय भारी बुद्दंतिकेन सॉल्व जायत आशिल्लो. तशी आचार्यांक वादांतू सॉल्वाका म्हूण म्हणलेली एक आशी ताका. तशी तो यो मेगेल वटू वादांक म्हणून दुरहंकारान आपयल कयता. आचार्य नुतची लोकाभिराम जावन तागेल्या उलयत रसची कसली गोतन नतल्यावरी तांणी म्हणलें की ब्रह्मज्ञानी पुरे कशी म्हळ्यार गरुड पक्षीशी आकाशार गरुड पक्षी वैर उपतर आसता जाल्यार तांगेली दृश्टी नालारी आसता. तशीच ब्रह्मज्ञानी म्हणलो तो लौकीक जावन कसकी तागेले जीवन निर्वहणेक आस संसारी जावन आस म्हण जाल्यार तो ब्रह्मज्ञानी जाल्ले देखून तागेलें मन परब्रह्म जावन आशिल्लें परमात्माल वैरीची आसता. कृष्णान भगवद्गीतेन तूं सांगलां न्हय
कर्म कोरका ज्याला निष्काम कर्माचरण कोरका तेदन कोण निष्काम कर्म करता कोण भगवदर्पित कर्म करता तांकां लाभ नश्ट सुख दुःख कसले बाद जायना म्हणटना तो संसारी जावो संन्यासी जावो तो निष्कामी जाल्लो तो ज्ञानी म्हूण जाल्लो म्हणजे ताका खंडीत मोक्ष मेळटा म्हूण सांगून अमरेंद्र पुरीले सांगलें जाल्यार अमरेंद्र पुरीक त्या कसले समदिसांनी केवी बरण जंय म्हणून एक आचार्यांक एक बात दिवचें म्हणटा पळय तांकां कोपोचाकची एक बालिश प्रश्न चेडवांच निमगेल्या बरें तसलें ज्ञान म्हळ्यार कसलें आतां ब्रह्मज्ञानी विशयी सांगता वापस ज्ञान म्हळ्यार कसो म्हूण तो येवका जाल्यार ताका आचार्यांक कळ्ळें तो जंय म्हणूची कोक्की उलोवचे खातीर निमगिता म्हूण त्यांची ताणी निमगिलेले खंयची धाटी पळती ज्ञान म्हळ्यार कसो तसलें रे तशी आचार्य म्हण तुका ज्ञानच वे म्हूण म्हळें की तातूंत तो आस म्हूण म्हळें की तुका ज्ञानच म्हूण तूं लेखू का जाल्यार त्या ज्ञान शब्दाचो अर्थ तुका गोत्त सुका न्हय जाल्यार तूं व्यर्थ तूं ज्ञानी म्हूण सांगून घेता मात्र न्ही व्यर्थ ज्ञान म्हळ्यार कसलें म्हूण निमगीत म्हूण जाल्यार रे तूं पिस्सुवे जावो समन हांवें तुका ज्ञान नातिलो मूर्ख जाल्यार तुका ज्ञान म्हळ्यार शब्दाचे अर्थू गोतना म्हूण जाल्यार ज्ञान म्हळ्यार कसो म्हूण प्रश्न निमगुची सम तूं ज्ञानी म्हूण तुका गोत्तस म्हूण जाल्यार तूं ज्ञान म्हळ्यार कसो म्हूण निमगीत म्हूण जाल्यार खंयचे रितीर पळयल्यार त्या प्रश्न निमगुच्या गतये तुका ना मुयता म्हळ्यार तूं ज्ञान न्हय ज्ञानीक ज्ञान म्हळ्यार कसलें म्हूण उतर दिवचें अगत्यस्व म्हूण म्हणटना अमरेंद्र पुरीक कळ्ळी की ह्या मध्वाचार्यालेद्राक हांव अशें बरें कोंकी गिंकी उलोवन तांकां सोलवायत म्हूण म्हळ्यार समजायना हें म्हूण सांगून हांव सोलवल तुमकां म्हूण सांगून थंय दुखून चुक्कोन घेवन धांवलो खंय तो तशी दोनी पंथा उत्तर देश यात्रा तीर्थ बदरी सकड करून उडपाक आयली नंतर मध्वाचार्यांक उपास वाद करून तांकां बाद दिवका म्हणून उडपांतुले सर्व अद्वैती जन ओटू मेळून त्या सगळे प्रदेशांत प्रकांड पंडित वाग्मी म्हणून प्रसिद्ध घेतील तसले पद्मतीर्थ आनी पुंडरीक यतींक मध्वाचार्यालेद्रा हाणू हांगेल ओटू वाद करका म्हूण सांगून वाक्यार्थाक येवका म्हूण पद्मतीर्थान तांतूय मध्वाचार्यांक भारी एक कुहक बुद्धी कुसंगी बुद्धी म्हणटा म्हळ्यार तशी आनी अहंकारान येयाच मेगेल्याक शास्त्र वाक्यार्थाक म्हूण सांगून आव्हान केलें आनी तो तत्वमसी म्हळ्यार उपनिषद वाक्य सांगून हाजवे रम्याजी वाद कोरया म्हूण सांगून तो अद्वैत परवाद एक मस्त वेळू दीर्घ वेळू भारी एक चमत्कारारी खंयची सकड दृश्टांत दिवन मंडन केलें मागीर म्हणाल की शंकराचार्यान प्रतिपादन केलेले मायावादाचे मूल जावन आशिल्ले अद्वैत अनादिकालात ते सुलभ जावन कोणीय अर्थ करून घेवेत असंगत म्हूण दिसता शिवाय न्ही जावन ते असंगत न्ही ते अपाततः न असंगतः तशी प्रपंचांत परमात्मो मात्र सत्य परमात्माक अर्थ करून घेवच्याक वेदाच्यान जायना वेद शिकल्यार पावना म्हूण म्हणाल खंय मागीर म्हणालो ह्या प्रपंचांत मनुष्यो देवो दैत्यो ब्राह्मणो शूद्र असल मस्त जाती आसत न्हय हे आगमांत अनुमान इत्यादी प्रत्यक्ष आगम अनुमान इत्यादी प्रमाण सकड सच पळय हे मनुष्य देव दैत्य ब्राह्मण शूद्र अंत पुरे भेद आस म्हूण सांगताची जाल्यार हाका भेद ना म्हूण शंकराचार्य अद्वैत सिद्धांत कोण आयकला तांणी पुराय सांगताची म्हूण म्हणटकय मागीर आमगेल्या आचार्यांनी म्हळ्यार शंकराचार्यान व्यावहारिक स्थिती पारमार्थीक स्थिती प्रातिभासीक स्थिती म्हूण म्हळ्यार 3 लेवल सांगतात तांणी तांतू व्यावहारिक विशयांत व्यावहारिक स्थितींत जगत्य सत्य म्हूण दिसता आमकां इत्याक म्हूण म्हळ्यार आमकां तिळवळीक ना तेची परोक्ष ज्ञान जाल्लें म्हूण जाल्यार जगत्य लासून गेलेलें काम गलशी ते अर्थक्रियाकारी नातिले म्हळ्यार
हे कसले म्हण म्हळ्यार अवंग लासली न्हय अवंग लासून गेली नंतर पळितल जनाक ते लासून गेलेले जाग्यार हें मेळटा विभुती गोब्बरू तेदना ते पळितल जनाक गोतस यो गोब्बरू वस्त्र न्हय म्हूण ते गोत्तसून आस जाल्यार ते पुड्डी जावन वचूतय कशी ताका आडनीट सूत विवींग केला पळय तशीची हें अवंगले म्हूण सांगून दिसता ते अवंगल जोळून वतान पळयल्यार हुडगासान होड एक अवंगल जोळून गेल्ले म्हणलेक्या तेदन पळयल्यार ते आमी हातान जो पांयान जो मस्तून पुड्डी कोरतय एक अवंगलेची ताजे विवींग समीत दिसता सम कोणेय पळोवेत हें तशी ताणें हें दृश्टांत दिवन सांगता तो जगत सामान्य जावन सत्य अशी दिसता निजावन जगत्य पटी आनी जीव ब्रह्मांक भेद ना हेंचे अपरोक्ष ज्ञान म्हणटा तो तशी ताका आनी कसो दृश्टांत दिता म्हळ्यार हुन तप्पिल्लो लोखंडा वयर उदक घाल्लें म्हणलेक्या तेदन तें उदक स्वयंकनी आट्टून वता पळय तेदन थंय लोखंडस उदास म्हूण दिसतवे ना लोखंडस म्हूण दिसता तशीची मेल्ली नंतर सर्वय ब्रह्माची हें आमगेल्या आचार्यान सांगिल्लें म्हणटा भेद खंयचे म्हणून तसले एक वाद वो करता आनी तो सांगता हें ज्ञान व्हड ज्ञान हें ज्ञान खंडन करूंक कोणाकय जायनी कुमारीला भट्टय हें ज्ञान खंडन करूं येवन चुकला प्रभाकर म्हूण म्हणलोलो एकलो तो हें अद्वैत खंडन करूं येवन तोय करूं जायना अशी चमकला बौध्द मताचे पुरय हें अद्वैत खंडन करच्या आयल्यांची हें अद्वैत म्हळ्यार रानांत तो वाट चुकून गेलेलो सिंहशी जालें तांणी म्हणटना कोणाय हें अद्वैत ज्ञान आस तांणी निर्गुण स्वरुपाचे मोक्ष तांणी पावल्यांची म्हूण म्हणटा तो तेदना मागीर एक प्रश्न घालता की मध्वाचार्यांक कसले अद्वैत दर्शनाचे येद्राक हें अद्वैत दर्शन गोत आशिल्ले जन हें प्रपंच सत्य म्हूण सांगता पळय द्वैत सिद्धांत ते कशी रपतले हाजे येद्राक म्हूण सांगून तो सांगता तेदना मध्वाचार्य सांगता की आनी हांव उरलो उबें हां प्रश्न उत्तर दी म्हणटा खंय तो पद्मतीर्थ मध्वाचार्य सांगताच की हें अद्वैत सिद्धांत म्हळेलें तूं सांगलें न्हय दुर्गम जावन आशिल्लें रान म्हूण हें कुमत म्हळ्यार रान कुबुद्धीचें दुर्बुद्धीचें रान हें तूं द्वैत सिद्धांत ताजे येद्राक कशी रपता म्हूण म्हणटा न्हय द्वैत सिद्धांत म्हळ्यार काडगिच्चुशी रान लासूच्याक आयिल्लें तशें जावन तुमगेलें हें कुमती जनांगेलें कुमत म्हळ्यार एक सिद्धांत अद्वैत हें द्वैत सिद्धांत म्हळ्यार काडगिच्चू लासून घालता तशें जावन जागृत करचें मेगेल्या उलयतना आनी जगतू सत्यचें म्हूण सांगच्याक आनी परब्रह्मय सत्य परब्रह्म विंगडू जीव विंगडू म्हूण सांगच्याक वेदांतुले मस्त सकडी शास्त्र प्रमाण वाक्य काणू ताका दृश्टांतांनी सांगून चंदकोन तांणी जगत सत्य म्हणून तांणी सांगलें शंकराचार्यान कितलीकी अद्वैत शास्त्र रचन केल्लें एक वाक्यान तांणी खंडन केल्लें मागीर पद्मतीर्थाले फाटीर एक दंडान प्रहार केलो तांणी म्हूण ताका तो हयो म्हणून किनाट मारले की तेन्ना तांणी सांगलें की आतां सांग जगत सत्य की मिथ्य म्हूण ताका दुखतरच न्हय आतां तूं मिथ्य म्हूण म्हळ्यार हांव मारलेलें पट्टी जालें तुका लागिल्लें पट्टी जालें तुका दुखिल्लें पट्टी जालें तरी तूं दुखता म्हूण रडता कशेल्याक जगत मिथ्य आमी मिथ्य प्रपंच मिथ्य म्हूण सांगचें जाल्यार तुका लागिल्लें मिथ्य जावका न्हय म्हूण सांगून तांणी सांगतना ताका लजी जाली ताका कसलें उतर दिवचें म्हूण कळ्ळी माती बागसून राबलो मागीर पुंडरिकान वाद केल्ले तोय सोलवलो जाल्यार तांकां अपमान जालें न्हय कोपयलें तांकां आचार्याला वयरी कशी जाल्यार आमी रिवेंज सेडू तिरसुका म्हूण सांगून तांणी एक कनिश्ट
एक कीळू कार्य म्हणटा पळय बजीची नीच मट्टा तांणी देवलींची आचार्यालेगी अमूल्य जावन आशिल्ले मस्त शास्त्र ग्रंथ आशिल्ले ते तांणी खंय वतानाय एक बसाबाल वैरी घालून त्या ग्रंथ भंडारा देखून तांगेले आशिल्ले ग्रंथ भंडारा देखून कितलेकी ग्रंथ तांणी अध्ययन करूंक तांगेलो एक बसवा वयर घालून तांगेलो ओटू घेवन वची तांणी बरलेलो ग्रंथ अनंतासन स्वामी देवाळयांतू एक आसूत तांगेल मठांतू व्हडोड पेट्टींतू घालून बीग घालून रक्षण करतात तांणी तशी त्या ग्रंथ अध्ययन करून सुद्दिकून तांणी सगळो दिसू सूक्त समयांतू कसले दृश्टांत सांगता जाल्यार जेवा वादाक आलांतू हे पळय उपयोगा येता तशिल्ले तांगेल्ले मनांत एक कुसंगी बुद्धी येता ती चली म्हणून म्हणलेले पयच्या दिसाक आमी मध्वाचार्याले चिंतनेन तो पळोवया आजी सांगिल्ले सर्वई परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।